राष्ट्रीय काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी बुधवारी ही निवड जाहीर केली. या निवडीनंतर आज दिवसभर काँग्रेस कमिटी कार्यालयात अनेकांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर ग्रामीणसाठी काँग्रेसचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक, तर शहरासाठी पक्ष निरीक्षक खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली होती. त्याचबरोबर अन्य पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आला होता. यानुसार या निवडी झाल्या आहेत. आमदार सतेज पाटील यांनी 2019 पासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. या काळात झालेल्या लोकसभा, कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सक्षम नेतृत्व करत पक्षाला बळकटी मिळवून दिली आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी महानगरपालिका निवडणुकीत चांगलं काम करून दाखवलंय. यासह महापालिकेत सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केलंय. त्यामुळे शहराध्यक्ष पदाची नवी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निवडीसाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी बाळासाहेब सरनाईक, जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक भैया शेटके, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, धनंजय सावंत, भारती पोवार, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, संदीप बिरांजे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.